नमस्कार, मी अपर्णा खंडागळे. मी अविता कुलकर्णी. भाग 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करीत आहोत. भाग 2 मध्ये आपण ब्रह्मराक्षसाचा उद्धार ही गोष्ट ऐकली, आठवते ना? आणि ती भागानगरची गोष्ट ना? हो, अगदी बरोबर, भागानगरची गोष्ट. त्यानंतर रंगनाथ स्वामी मजल दर मजल करत आपल्या गावाला म्हणजे नाझरे इथे परत आले. आपल्या आईवडिलांना त्यांनी नमस्कार केला, कारण संपूर्ण यात्रा करून आले होते ना. बरोबर. जसं विठ्ठलपंत रंगनाथ स्वामींचे धाकटे बंधू, तसे यादव स्वामी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. ते गृहस्थाश्रमी होते बरं का. विठ्ठल स्वामी आणि रंगनाथ स्वामी परमार्थात रममाण आहेत आणि यादव स्वामी सुखरूपपणे प्रपंच करतायत हे पाहून संतुष्ट झालेल्या पिताश्रींनी स्वतःच्या संन्यास दीक्षेचा विचार बोलून दाखवला. बयाबाई काहीतरी गोंधळल्या. बयाबाई म्हणजे पत्नी. त्या गोंधळल्या, पण पतिराजांची संन्यस्त वृत्ती पूर्वीपासून त्यांना ठाऊक होती. पाहतच आल्या होत्या संसारामध्ये विरक्त वृत्तीने त्या वागायचे. ते धर्माला अनुसरून पुत्रांची आणि पत्नीची संमती मिळाली आणि बोपाजी पंतांनी संन्यास ग्रहण केला. परमेश्वराचा 11वा अवतारी पुरुष म्हणजे रंगनाथ स्वामी. बघा केवढा मोठा अधिकार आहे. परमेश्वरापासून 11वा अवतार म्हणजे रंगनाथ स्वामी आहेत. ते स्वयंप्रकाशी तसंच स्वयंज्ञानी होते. त्यांच्या समवेत पूर्णानंद स्वामी देखील होते आणि पूर्णानंद स्वामींनीच बोपाजी पंतांना म्हणजे रंगनाथ स्वामींच्या वडिलांना दीक्षा दिली. ती दीक्षा दिल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि त्या संन्यासानंतर बोपाजी पंतांचं नाव निजानंद हे झालं. पुढे ते कृष्णा कोयना नद्यांच्या संगमावर राहिले, म्हणजे कुठे कराडला. आणि मग त्यांचे पुत्र विठ्ठल स्वामी आणि रंगनाथ स्वामी पुढे 2-3 दिवसांनी नाझऱ्याला आले. बरोबर बरोबर. आणि ना पुढे त्यांची भेट झाली समर्थ रामदास स्वामींशी बरं का. आणि तेव्हा रामदास स्वामींबरोबर अर्थातच कल्याण होतेच ना. महत्वाची गोष्ट अशी की एकदा शिवाजी राजांनी समर्थांना प्रश्न केला की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती संत मंडळी एक मला जरा सांगा. अच्छा, म्हणजे त्यांचा तो संवाद झाला. तेव्हा समर्थ काय म्हणाले, काही सांगू शकशील? सांगते ना. अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत आवश्यक असं हे सांगणं आहे. ते लक्ष देऊन ऐकायलाच हवं. शिवाजी महाराजांचा हा जो प्रश्न होता समर्थांना, तो समर्थांनी ऐकला आणि त्यांना अत्यंत हर्ष झाला, खूप आनंद झाला की वा राजा, काय प्रश्न विचारलायस. आणि समर्थ म्हणतायत शिवाजी महाराजांना, इंद्रायणी काठी देहू गावात वैराग्याचा पुतळा म्हणजे संत तुकाराम आहेत बरं का. वडगावला जयराम स्वामी आहेत. त्यानंतर रघुनाथाचे निस्सीम उपासक आनंदमूर्ती आहेत. आणि आनंदमूर्तींनी तर गीतेवर सुरेख विवेचन केलंय. आणि राजा तुला काय सांगू, गणपतीचे उपासक निरंजन स्वामी देखील आहेत. रामभक्त शिवराम स्वामी आहेत. एक 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 समर्थ सांगतायत आणि एक 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 शिवराय ऐकतायत. केशव स्वामी आणि वामन हे अवतारी पुरुष आहेत. आणि नाझरे या गावी कोण आहेत ज्यांचं आपण ऐकतोय, ते रंगनाथ स्वामी आणि विठ्ठल स्वामी आहेत. दोघेही ब्रह्मनिष्ठ आहेत बरं का आणि विरागी आहेत. समर्थांना शिवरायांना सांगताना हे खूप आनंद होत होता. आणि हे जे आज आपण ऐकतोय ते रंगनाथ स्वामी समर्थ शिवरायांना सांगतात की शिपायाचा वेश धारण करून घोड्यावर बसून धनुष्यबाण हाती घेऊन फिरत असतात. खरंय खरंय. आणि तेव्हापासूनच बरं का शिवाजी महाराजांना ना रंगनाथ स्वामींच्या भेटीची आत्यंतिक तळमळ लागली. समर्थांच्या मुखाने रंगनाथ स्वामींची कीर्ती ऐकली होती आणि समर्थ सांगतायत म्हणजे प्रश्नच नाही. त्यांच्या दर्शनासाठी मन अगदी बेचैन झालं, नवे नवे उतावीळ झालं महाराजांचं, शिवाजी महाराजांचं. आणि एक प्रसंग घडला, तो आपण भाग 4 मध्ये ऐकूया. श्रीराम. नमस्कार. श्रीराम.